नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील दख्खन राणीचे अध्यापक प्राध्यापक वसंत बापट या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा शेवटचा भाग वाचतोय. एखाद्या खुराड्यात कोंबडीची पिल्ले गच्च भरलेली असतात, तशी ही माणसे दख्खन राणीच्या कुशीत डबाभर भरलेली असतात. खूप खाऊन पिऊन लठ्ठ झालेली ही जाडजूड थुलथुलीत माणसं, मद्य शराब पिऊन त्याच शराबासारखे गुलाबी लाल गाल असलेली आणि त्यांच्याबरोबरच्या तसल्याच बाया तुंदिल अंगाच्या, पांढऱ्या मौशार रेशमी साडीत जणू काय बासनात बांधून ठेवलेल्या बाहुल्याच, अशी ही गोजीरवाणी पोरं आपल्या पोटाशी अगदी कुशीत घेऊन ही दख्खन राणी मोठ्या खुशीत धावते आहे. या मोठमोठ्या तुंदिलंगाच्या पोट्यांना इथं गोजीरवाणी आणि लाजीरवाणी म्हटलं आहे. गोजीरवाणी तर ती दिसतच आहे, आणि लाजीरवाणी का, याचं उत्तर पुढील काही कडव्यात मिळणार आहे. त्यापूर्वी आपल्या दख्खन राणीच्या खिडक्यांतून बाहेरचा केवढा केवढा सुंदर असा निसर्ग बघूया. कवीने तो कोणत्या ठसकेबाज नादयुक्त शब्दात पकडला आहे, या प्रश्नाचं उत्स्फूर्त उत्तर त्याच शब्दनादाच्या ठसक्यात मिळतं. निसर्ग नटला बाहेर घाटात, पर्वत गर्वात ठाकले थाटात, चालेल गिरीश मस्तकांवरून, आकाश गंगांचे नर्तन गायन. मुलींच्या या उत्तराला मध्येच तोडत त्यावर भाष्य करायचं, थोडं शब्दांबरोबर खेळायचं, प्रतिमांमधील सौंदर्य विशद करायचं. घाटात पानाफुलांनी नटलेला निसर्ग, थाटात आणि गर्वात उभे राहिलेले पर्वत, आणि पुढील कल्पना पहा किती सुंदर. डोंगर माथ्यावर आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीवर सरी, तेथून खाली दौडत जाणारे छोटे छोटे नदी नाले, हे सारं म्हणजे आकाशातून खाली उतरून गिरीश मस्तकांवरून खाली उतरत नर्तन गायन करीत जाणाऱ्या आकाश गंगाच. त्यांच्या खळाळत जाणाऱ्या पाण्याचा आवाज म्हणजे त्या आकाश नर्तिकांच्या पायींच्या नुपूर घुंगरांची रुमझुम. रुमझुम त्या खळाळातून उडणारे ते तुषार सपाटीवरील दुर्वांचे अंकुर झेलून घेत आहेत, आणि ती रानची चवेणी, ती रानकेळ तर त्या शुभ्र तुषारांची, शुभ्र मोत्यांची जाळी आंबाड्यात माळते आहे आणि प्रफुल्लित होते आहे. हा इतका सारा डोलणारा, नाचणारा, गाणारा निसर्ग, पण त्या मख्खपणे धावणाऱ्या दख्खन राणीला आहे का त्याची काही दखल? तिला दखल नाही म्हणजे कुणाला बरं दखल नाही, असा प्रश्न, आणि ती मधील अरसिक माणसांना हे मुलींकडून आलेले उत्तर, त्यातील मख्खपणे बसणाऱ्या त्या तुंदिल शराबी माणसांना आणि बासनात बांधून ठेवलेल्या निर्जीव बाहुल्यांसारख्या त्या बायांना, असं शिक्षकाचं पूरक भाष्य पुढील कडव्याची जोड देण्यासाठी चालूच राहतं. या साऱ्या निसर्गाची दख्खन राणीतील मख्ख माणसे दखल घेत नाहीत, पण ती धावते आहे. त्याच्या आजूबाजूचे दगडधोंडे, झाडे झुडपे मात्र त्याची किती दखल घेतात बघा. हा सुंदर निसर्ग बघून कोण कोण भारावून जातं, या प्रश्नाला ड्यूकचे नाकाड, बाभळी बोरी आणि उल्हास नदी अशी उत्तरे येतात. शिक्षकाचं भाष्य सौंदर्य विशद करत राहतं. ड्यूकचे नाकाड म्हणजे खंडाळा लोणावळ्याचे प्रसिद्ध ड्यूक्स नूज. बरं का, किती छान मराठी भाषांतरित नाव, नाकाड. ते दगड पाषाणाचे ड्यूकचे नाकाड, त्याच पाषाण हृदयाचे, त्या डोंगर माथ्यावर हजारो शतके उभे असलेले, न हलणारे, न बोलणारे. पण ही सृष्टीची आगळी शोभा बघून, ते आकाश गंगाचे नर्तन गायन बघून, ते पाषाण हृदयी ड्यूकचे नाकाडही मोहरून जाते. तिथल्याच डोंगर माथ्यावरला सरींवर सरींचा वर्षेचा आनंद विलास बघून, ती खंडाळ्याच्या पठारावरून खालपर्यंत धावत जाणारी उल्हास नदीही उल्हासाने, आनंदाने नाचू लागते, आणि त्या रानच्या बोरी, बाभळी ते रान सौंदर्य बघत त्या अमृत वर्षाच्या जलधारात न्हाऊन भिजून रोमांचित होऊन जातात.
त्यांना जणू रोमांचाचे कोंब फुटतात. बघा तेथील दगडधुंड्यांना, नदी नाल्यांना, बाभळी बोरींना या रान सौंदर्याचे एवढे अप्रूप. पण या दख्खन राणीतील माणसे मात्र मत्थडपणे गप्प बसलेली. त्यांच्या तोंडून या रान सौंदर्याबद्दल कौतुकाचा एक शब्द फुटत नाही. या दख्खन राणीच्या पोटात कुशीत बसलेली ही मत्थड माणसे काय बरे करीत आहेत? अशा प्रश्नावर चहा पीत आहेत, चिरोट ओढत आहेत, नटलेल्या बाया माणसांचे कृत्रिम सौंदर्य पाहत आहेत, खोटे खोटे हसत आहेत, लाडे लाडे बोलत आहेत, अशी उत्तरे भरभर मिळत असतात. तोच धागा पकडून अधिक खुलवीत शिक्षक बोलत असतात. या माणसांचे इथेही तेच ते नेहमीचेच रुटीन चालू असतं आणि त्यांची मने भलत्याच कृत्रिम मोहात गुंतत असतात. त्यांची संवेदना चहाच्या घोटात आणि नाकातोंडातून सुटणाऱ्या चिरुटाच्या धुराच्या फवाऱ्यात बुडून गेलेली असते. ते बघत असतात स्नो पावडर थापलेले, रोज लिपस्टिकने रंगलेले समोरच्या बायकांचे चेहरे. त्यांची अंतःकरणही रंगलेली आहे त्याच रोज लिपस्टिकच्या रंगाने. त्यांच्या मनात भरत आहे तेच कृत्रिम सौंदर्य. त्या बायका खोटं फसवं हसत आहेत, कृत्रिम लाडीक बोलत आहेत. असा हा दख्खन राणीच्या पोटातल्या माणसांचा कृत्रिम खेळ चालू आहे. बाहेर मात्र डोंगराकडे आणि डोंगर उतारापलीकडले निसर्ग सौंदर्याचे केवढे आमंत्रण असते. कोणते ते सौंदर्य? या प्रश्नाची भातशेते, पाखरे, तलाव, खाडी, प्रपात अशी अपेक्षित उत्तरं येणारच. या लँडस्केपमधील सौंदर्य शिक्षकाने उकलून दाखवायचे असते. हे सारे किती नादसुंदर वाणीमध्ये, गतिमान आणि दृश्यदर्शक शब्दात रंगच रंग उधळीत पकडले आहे बघा. बाहेर भाताची हिरवी पिवळी, सोनरी पोपटी माया ही आगळी, पाखरे पांढरी गिरकी घेऊन रांगोळी काढती अधून मधून. हिरवी हिरवी भाताची शेते आता पिवळी धमक कणसे घेऊन डुलत आहे. ही सोनेरी पोपटी निसर्गाची एक वेगळीच मायासृष्टी आणि सोनेरी पोपटी मायेच्या वरल्या आकाशात ही पांढरी पाखरे गिरक्या घेत घेत जणू शुभ्र पांढऱ्या रांगोळ्याच काढीत आहे. पुढील चित्रदर्शित दृश्यवर्णन वाचून बघा. निळा प्रपात हिरवी तांबूस झाडीती, पांढरा प्रपात हिरवी झाडीती, डोंगराकडे पितके वढे, अवती भवती इंद्राची धनुष्य. या काव्यपंक्ती मोठ्या आवडीने जणू समोर दृश्य बघत बघत मुली वाचून दाखवतात. त्यावरचे शिक्षकाचे भाष्य असे. एका निसर्गाचा सोलिव लँडस्केप कवी आपल्या समोर उभा करीत आहे. हिरव्या पिवळ्या भात शेतांमधून डोंगर दऱ्यातील पिवळ्या धमक रानकेवड्यापर्यंतची हिरवी, पिवळी, सोनेरी, पोपटी, निळी, शुभ्र पांढरी, लाल तांबडी अशी रंगांची उधळण बघून अवतीभवतीचं सारं आकाश सप्तरंगीन इंद्रधनुष्याने भरून गेलं आहे असं कवीला वाटत आहे. या साऱ्या रंगांच्या रंगपंचमीत सारी धरती रंगांचे खेळ खेळत असताना दख्खन राणीतील माणसे मात्र मख्खपणे बसली आहे. त्याचे वर्णन कसे, कोणत्या विशेषणाने केले आहे या प्रश्नाला मुरदाड मनुष्य हे उत्तर मिळणारच. निसर्गातील रंगसौंदर्याने रंगबावरे होण्याऐवजी ही मुरदाड संवेदना शून्य माणसं कोणकोणत्या वेगळ्याच गोष्टीत मशगूल झाली आहे. या प्रश्नाला नटीच्या फोटोत मशगूल झालेले जवान, कानात किलबिल करणाऱ्या प्रेयसी, पैसे लावून पत्ते खेळणारे जुगारी, सवंग वादविवाद करणारे पोकळ बुद्धिवंत अशी उत्तरे वर्गातून मिळत असतात. या ठिकाणचा वादाचे मृदुंग, खमंग सवंग आणि चंची खोलन पोपटपंची यामधील प्रास त्या प्रौढ पोकळ बुद्धिमंतांचा उपहास अगदी खमंग फोडणीसारखा करतो नाही. अशी शिक्षकांची कॉमेंट आणि तिलाच जोडून येणारे पुढील निवेदन आणि प्रश्न. हे झालं त्या तरुण आणि आमच्यासारख्या प्रौढ माणसाचं. अरसिकी वागणं. पण तुमच्यासारखं एक मूल मात्र आगगाडीच्या खिडकीत बसून तो सारा निसर्ग त्याच्या सौंदर्यासक्त डोळ्यांनी अगदी पिऊन घेत आहे आणि उत्स्फूर्तपणे आपल्या प्रौढ आईला सांगत आहे, काय बरे? त्याच काव्यपंक्तीतून सांगा बरं. म्हणाले, आई ग धबधबा केवडा, पहा ही चवेणी, पहा हा केवडा,
ढगांच्या वाफेच्या धुसर फेसात डोंगर नाहती पहा ना टेचत. वर्गातील या कोपऱ्यातून आणि त्या कोपऱ्यातून मुलींनी त्याच उत्स्फूर्त अनावरपणे वाचून दाखवलेल्या या काव्यपंक्ती. त्याबरोबरच तो धबधबा, ती चवेणी, तो दरवळलेला केवडा आणि खाली उतरलेला धुसर फेसात नाहत असलेले ते डोंगर. ओहो, किती सुंदर. असं शिक्षकाचंही त्या कवितेतील मुलाच्या आणि वर्गातील मुलींच्या अनावर उत्स्फूर्ततेत सामील होणं आणि पुढे पण त्या प्रौढ आईचे दख्खन राणीच्या फुंफाटासारखे काय वैतागलेले उद्गार आहेत. या प्रश्नाला "पोरे ग बाई, काय या बेबीची चालली कटकट" असे त्या प्रौढ आईची नक्कल करीत, टवाळी करीत मुलींचे फिदी फिदी हसत आलेले उत्तर. आता या दख्खन राणीच्या पोटात कुशीत बसून चाललेल्या सर्वच अरसिक आणि व्यवहारी प्रौढ माणसांना कवी कोणत्या शब्दात आहेर देत आहे? हा शिक्षकाचा मध्यवर्ती आशय व्यक्त करणारा शेलका प्रश्न आणि मुलींनी दिलेले आशय केंद्री आणि तेवढेच शेलके उत्तर मनाने खोरटी दिसाया मोठाली 20व्या-30व्या वर्षीही आंधळी. झुकझुक गाडीच्या बाहेरच्या आसमंतात उगवत्या मावळत्या सूर्याचे पिवळे सोनेरी ऊन असू दे किंवा चंदेरी रातीतील चंद्र चांदण्यांचे शुद्ध शीतल चांदणे असू दे किंवा धुसर धुक्यानं वेढलेलं हिरवं हिरवं डोंगर रान असू दे, ही केवळ वयानं वाढलेली माणसे डोळ्यानं जणू घोड्यासारखं दोन्ही बाजूनी झापड लावून प्रवास करीत असतात. त्यांच्याबाबत मुंबई पुणे यामधील तो ऐल ते पैलचा 100 मैलांचा प्रवास म्हणजे 100 मैलांच्या काळोख्या बोगद्यातून केलेला एक मठ्ठ प्रवास. हा शिक्षकाने केलेला उपहासगर्भ समारोह. आवृत्ती या पायरीवर 1. या कवितेतील कोणती शब्दसुंदर निसर्गवर्णने तुम्हाला आवडली? आणि 2. कोणत्या काव्यपंक्तीतील उपहास तुम्हाला विशेषत्वाने भिडला? असे विचारलेले 2 प्रश्न. त्यांना मुलींची आशय सुंदर उत्तरे भराभर आलेली असतात. उपयोजन या शेवटल्या पंचपदीमध्ये कवितेचे समूह गायन सुरू होते. सारा वर्ग जणू दख्खन राणीमध्ये बसून तिच्या खिडक्यांतून सारा निसर्ग डोळे भरून पाहत असतो आणि त्याचबरोबर आत मख्खपणे बसलेल्या त्या अरसिक प्रौढांना वाकुल्या दाखवीत त्यांची खिल्ली उडवत असतो. असे हे वर्गभरचे आनंद भरले दृश्य पाहावयास मिळणे यापरते कोणते अन्य धन शिक्षकाच्या अध्यापनाला हवे असते. इथे हा दुसरा शेवटचा भाग संपतो. धन्यवाद.